हॅलो फ्रेंड्स, संगीता क्रिएशन्समध्ये आज आपण पाहणार आहोत बोटनेकमध्ये ब्लाऊज डिझाईन। इथं मी अस्तरवरती ब्लाऊजचं कटिंग करून घेतलेलं आहे। आता मी टोटल ब्लाऊजची उंची दाखवते। तर टोटल ब्लाऊजची उंची इथे आहे 15 इंच, कारण शिलाईनंतर ही टोटल उंची होणार आहे 14 इंच। 1 इंच सिलाई मार्जिनमध्ये जातं। चेस्ट साईज आहे 38 इंच, तर 38 चा चौथा 9.5 इंच आणि 1.5 इंच सिलाई मार्जिन घेतलेला आहे। आता मी तुम्हाला डायरेक्ट कॅनव्हासवरतीच गळ्याचं कटिंग दाखवणार आहे। इथे बोटनेक ब्लाऊज आहे, त्यामुळे गळा घेणार आहोत 4 इंच, कारण बोटनेकमध्ये 4 इंचाचाच गळा येतो। किंवा जर छोटी साईज असेल, चेस्ट साईज 34 इंच 32 इंच, तर आपण 4.25 इंच पण घेऊ शकतो। आता खालच्या बाजूने पण 4 इंचावर मार्किंग केलेलं आहे गळा खोलीसाठी, आणि रुंदीसाठी पण 4 इंचावर मार्किंग केलेलं आहे। नंतर हा बॉक्स आखून घ्यायचा आहे, आणि या बॉक्स आखून घेतल्यानंतर याला गळ्याचा शेप द्यायचा आहे। तर गळ्याचा शेप देताना 1.5 इंचावरती गळ्याचा शेप देऊन घ्यायचा आहे, कारण हा बोटनेकचा गळा आहे आणि 1.5 इंचाचं मार्जिन घेऊन जर गळ्याला शेप दिला तर गळ्याचा शेप अगदी व्यवस्थित येतो आणि छान दिसतो। तर आता या गळ्याचं मार्किंग करून झाल्यानंतर टोटल गळा खोली घेणार आहोत आपण इथे 10 इंच, कारण मला तयार 9.5 इंच हवी आहे। आणि वरच्या बाजूपासून खाली 10 इंचावर एक मार्किंग करायचं आहे। खालच्या बाजूने पण 4 इंचावर मार्किंग करायचं आहे, आणि हा पॉईंट आणि वरचा जो गळ्याचा बॉक्स बनवलेला आहे तो पॉईंट जुळवून पुन्हा एकदा बॉक्स बनवून घ्यायचा आहे, कारण वरचा गळा आणि खालचा हा जो ओपन गळा बनवणार आहोत तो बोटनेकचा आहे। आता मी इथे बिंदू गळा बनवणार आहे, तर त्यासाठी मी हे अशा पद्धतीने पेनाने बरोबर शेप देऊन घेत आहे। इथे पाहू शकता, अशा पद्धतीने मी हा बिंदू गळा किंवा ह्यालाच ड्रॉप गळा असंही म्हणतात, असा शेप देऊन घेतलेला आहे। पाहू शकता। आता हा शेप देऊन झाल्यानंतर गळ्याच्या बाहेरून तुम्ही 1.25 इंचाचं मार्जिन ठेवून अशा पद्धतीने पूर्ण गळ्याला पुन्हा एकदा शेप देऊन घ्यायचा आहे, कारण हे मार्जिन गरजेचं आहे शिलाई करताना, म्हणून 1.25 इंचाचं मार्जिन देऊन घ्यायचं आहे। आणि बरोबर या मार्जिनवरती आणि आतल्या गळ्यावरती कटिंग करून घ्यायचं आहे। आता मी तुम्हाला दाखवते गळ्याचं कटिंग करून। पाहू शकता, आता मी ते गळ्याचं कटिंग करून घेतलेलं आहे, आणि आता हे कटिंग मी जे अस्तर आहे त्यावरती ठेवून घेतलेलं आहे आणि त्याला प्रेस करून घेतलेलं आहे। तुम्ही प्रेस करून घेऊ शकता किंवा डायरेक्ट शिलाई मारू शकता। आता हे जे अस्तर आहे ते मेन ब्लाऊजचं जे फॅब्रिक आहे त्याच्या सुईच्या बाजूने अशा पद्धतीने ठेवायचं आहे। सुईच्या बाजूने अस्तर ठेवायचं आहे, आणि जे कॅनव्हास आहे ते वरती राहील अशा पद्धतीने ठेवून व्यवस्थित जुळवून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही ह्यांना पिन वगैरे लावून घेऊ शकता, त्यामुळे काय होईल की गळा स्टिचिंग करताना सरकणार नाही। पाहू शकता, आता मी इथेच बरोबर सेंटरला 2 बाजूने पिन लावलेले आहेत, आणि शोल्डरच्या बाजूने पिन लावून आता मी अगोदर वरचा जो गळा आहे, आपण 4 इंचाचा जो गळा घेतलेला आहे तो अगोदर शिलाई करून घ्यायचा आहे। पाहू शकता, अशा पद्धतीने वरचा गळा आणि मग खालचा जो बिंदू गळा आहे तो शिलाई मारून घ्यायचा आहे, कारण इथे आपण आता पूर्ण गळ्याला आतल्या बाजूने शिलाई मारून झाली की या पिन आहेत ह्या काढून घ्यायच्या आहेत, आणि बरोबर गळ्याचं कटिंग करून घ्यायचं आहे। अगोदर मी वरचा गळ्याचा राऊंड कट केलेला आहे, मग मधला गळा बरोबर सेंटरला कट देऊन हा गळा पण कटिंग करून घ्यायचा आहे। आता या गळ्याचंही कटिंग करून झाल्यानंतर छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे अस्तर फोल्ड करू तर ते इझिली फोल्ड होईल आणि आकार कुठेही बदलणार नाही। आता मी पूर्ण गळ्याला कट करून झालेले आहेत, आणि हा गळा मी आता फोल्ड करून घेते। आता सेंटरला थोडेसे कात्रीने कट करून घ्यायचे, ज्यामुळे हे जे पॉईंट आहेत ते व्यवस्थित निघतील। आणि हे पॉईंट काढण्यासाठी आपण एखाद्या छोट्याशा टोकदार वस्तूचा उपयोग करायचा आहे। तर मी ते छोटंसं स्क्रूड्रायव्हर घेतलेलं आहे, आणि त्याच्याच मदतीने हे जे दोन्ही गळ्याचे जे टोक आहेत ते मी व्यवस्थित काढून घेत आहे। आता टोक काढून झाल्यानंतर जो गळा आहे त्यावरती पुन्हा एकदा दाबटीप देऊन घ्यायची आहे। दाबटीप देताना फिनिशिंगसह दाबटीप द्यायची आहे। गळा आणि कापड बदलणार नाही याची काळजी घ्यायची। कापड कुठे गोळा होणार नाही आणि गळ्याचा शेप कुठे बदलणार नाही याची काळजी घेऊन मग पूर्ण गळ्याला अशा पद्धतीने दाबटीप मारून घ्यायची आहे। आता दाबटीप मारून झाल्यानंतर जो अस्तरचा ओपन भाग आहे त्यालाही चारही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे।
शिलाई मारताना पण काळजी घ्यायची आहे की ब्लाऊजचं कापड किंवा अस्तरचं कापड कुठेही गोळा होणार नाही आणि फिनिशिंगसह पूर्ण जे अस्तर आहे त्याला चारही बाजूने शिलाई मारून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्राचं कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे। पाहू शकता आता शिलाई मारून झालेली आहे, मी एक्स्ट्राचं कापड कट करून घेते। आता कट करून घेतल्यानंतर आपण इथे देणार आहोत टक्स। रेग्युलर ब्लाऊजला जसे आपण टक्स घालतो त्याच पद्धतीने मी इथे टक्स घालणार आहे। तर सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे आणि टक्सची उंची मी इथे टोटल 4 इंच घेतलेली आहे, कारण उंची जर भरपूर असेल तर टक्सची उंची पण वाढते, उंची जर कमी असेल तर तुम्ही 3.5-3 इंचापर्यंत टक्सची उंची घेऊ शकता। ब्लाऊजनुसार टक्सची उंची बदलते, तसंच चेस्ट साईजनुसारही आणि उंचीनुसारही टक्सची उंची बदलते। आता आपण इथे कमरपट्टीही लावून घेणार आहोत, त्यासाठी मी इथे एक कमरेची जेवढी लेंथ आहे तेवढी पट्टी घेतलेली आहे आणि वरच्या बाजूने रुंदी 1.25 इंच घ्यायची आहे। वरच्या बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे 1/4 इंच आणि मग ही पट्टी कमरेला जोडून घ्यायची आहे। नंतर अशा पद्धतीने ही पट्टी ठेवून ब्लाऊजचं कापड खालच्या बाजूने ठेवून त्यावरती एक दाबटीप मारायची आहे। नंतर पूर्ण पट्टी उलटून घ्यायची आहे आणि त्यावरती एक 5 नंबरची टीप मारायची आहे। अशा पद्धतीने ह्या ब्लाऊजचं गळ्याचं शेप देऊन झालेला आहे। आता आपण इथे लावणार आहोत गोट। आता मी इथे ग्रीन कलरचा गोट घेतलेला आहे, कारण साडीचा कलर आहे ग्रीन, म्हणून मी ह्या जो गळा आहे याला पूर्ण ग्रीन कलरचा गोट लावून घेणार आहे। तुम्हाला हवं तसं तुमच्या साडीवर मॅचिंग असा गोट तुम्ही लावू शकता। आता गोट लावतानाही व्यवस्थित काळजी घ्यायची आहे आणि इथं जिथे आकार आहे तिथे व्यवस्थित आकार देऊन गोट लावून घ्यायचा आहे। आता गोट लावून झाल्यानंतर आपण इथे बनवणार आहोत पट्टी, कारण आपण जो वरचा गळा बनवलेला आहे त्याला लावणार आहोत बटन। बटन लावण्यासाठी मी जी छोटीशी नॉड बनवून घेतलेली आहे, आता ही नॉड मी गळ्याला जोडून घेणार आहे। ते पाहू शकता बरोबर गळ्याच्या ह्या बाजूने नॉड ठेवलेली आहे लेफ्ट बाजूने आणि ती मी जोडून घेतलेली आहे। आता इथे आपण दुसऱ्या बाजूला लावणार आहोत बटन। आता इथे बटन तुम्हाला हवं तसं तुम्ही मॅचिंग वापरू शकता साडीच्या कलरनुसार। तर मी इथे ग्रीन कलरचं बटन घेतलेलं आहे आणि हे बटन आपण सुई धाग्याच्या साहाय्याने इथे लावून घेणार आहोत। त्यासाठी मी इथे मॅचिंग दोरा आणि हात शिलाईची सुई घेतलेली आहे आणि हे बटन मी ब्लाऊजला जोडून घेत आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही गोट लावल्यानंतर या ब्लाऊजच्या गळ्यावरती लेसही लावू शकता, लेसनेही छान लूक येईल, पण इथे मला फक्त गोट लावायला सांगितलेला होता म्हणून मी फक्त गोट लावलेला आहे। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल, ही ब्लाऊजची गळा डिझाईन आवडली असेल बोटनेकची, तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। सर्वांना श्री स्वामी समर्थ। फायनली आपला ब्लाऊज तयार झालेला आहे, पाहू शकता एकदा फायनल लूक।